हॅलो माय डिअर फ्रेंड, वेलकम टू वीकली मार्केट प्रेडिक्शन. वीकली मार्केट प्रेडिक्शन वरती आपलं स्वागत आहे फ्रेंड. आणि आज आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये निफ्टी मार्केटला इम्पॉर्टंट सपोर्ट काय आहे, इम्पॉर्टंट लेवल काय आहेत, आणि त्यानंतर आउट परफॉर्मन्स सेक्टर कोणता आहे, आणि एक आपण डिटेल स्टॉकला अनालिसिस करू. तर व्हिडिओ जर का आपल्याला आवडला फ्रेंड तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड, आपण मागच्या वीकमध्ये पाहिले होते ऑटो सेक्टर, आपल्याला ऑटो सेक्टर हे आउट परफॉर्म करताना दिसले. आणि आपण एक स्टॉक पण डिटेल अनालिसिस केला होता, तो म्हणजे SML आयसुझू. आणि आपल्याला SML आयसुझू हा चांगल्यापैकी एक परफॉर्म करताना दिसलाय मागच्या वीकमध्ये. आणि आपण डिस्कस जो केला होता फ्रेंड, हा केला होता ऑल टाइम हायच्या बेसिसवरती. आपला जो क्रायटेरिया आहे, आपला आपला जो क्रायटेरिया आपल्याला पाहिजे ऑल टाइम हाय किंवा मल्टिपल इयरची ब्रेकआउट, किंवा आपल्याला पाहिजे कप पॅटर्न. आणि कप पॅटर्न वरती आपल्याला पाहिजे इनसाइड बार. आणि इनसाइड बार म्हणजे फ्रेंड हाय अँड लो ऑफ द इनसाइड बार इज कम्प्लिटली कव्हर बाय द प्रिसिडिंग बार हाय अँड लो. म्हणजे मदर बार एक असते, मदर बार, आणि मदर बारच्या आतमध्ये जी कॅन्डल बनते याला आपण इनसाइड बार म्हणतो. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला करायचे आहे सिंपल, या मदर बारच्या हायवरती आपल्याला एंट्री घ्यायची आहे, आणि मदर बारचा जो लो आहे आपल्याला हा SL म्हणून यूज करायचा आहे. सिंपल आपण या इनसाइड बारला आपण यूज करू शकतो. आणि ह्याच आपल्या सिस्टीमवरती, ह्याच सेटअपवरती आपण स्टॉक डिस्कस केला होता, तो म्हणजे SML आयसुझू. आपल्याला SML आयसुझू हे मल्टिपल इयरचे ब्रेकआउट देताना दिसत होता. आणि आपण एक्झॅक्ट आपल्याला जे नेकलाईन आहे, नेकलाईन वरती इनसाइड बार दिसत होती, म्हणून आपण हा स्टॉक डिस्कस केला होता. आणि आपल्याला चांगले परफॉर्म करताना हा स्टॉक दिसला. आणि एकाच दिवशी आपल्याला हा 20% अप जाताना दिसला. आणि हा सिंपल सेटअप आपला आहे फ्रेंड. सिंपल सेटअप आपल्याला पाहिजे, स्टॉप लॉस एंट्री, ह्या दोन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. आणि म्हणून आपण इनसाइड बारचा यूज करून आपण एंट्री घेतो या अशा स्टॉकमध्ये. आणि चांगल्या प्रकारे आपल्याला परफॉर्म करताना दिसले. आज पण आपण बरेचसे हे आपण स्टॉक पाहू, स्टॉकला डिटेल अनालिसिस करू. त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये इम्पॉर्टंट लेवल कोणता आहे, इम्पॉर्टंट सपोर्ट कोणता आहे. तर चला फ्रेंड, आपण पाहू. वीकली मार्केट प्रेडिक्शन वरती स्वागत आहे आपलं फ्रेंड. आपल्याला निफ्टी दिसत आहे ऑल टाइम हाय वरती जाताना, ऑल टाइम हायची ब्रेकआउट देताना. स्लो अँड स्टडी आपल्याला ऑल टाइम हायची ब्रेकआउट देताना निफ्टी मागच्या वीक मध्ये दिसला. आणि या वीक मध्ये इम्पॉर्टंट लेवल कोणतं, इम्पॉर्टंट सपोर्ट कोणता आहे, हे आपण डिटेल अनालिसिस करू. तर चला फ्रेंड, आपण चार्ट वरती पाहूया. तर आपल्याला पाहायचं पहिले मंथली चार्ट वरती आपल्याला ऑल टाइम हायची ब्रेकआउट देताना निफ्टी दिसत आहे. आणि वीकली चार्ट वरती जो दिसत आहे, वीकली चार्ट वरती पण आपल्याला हा ऑल टाइम हायची ब्रेकआउट स्लो अँड स्टडी ब्रेकआउट देताना दिसला. आणि स्लो अँड स्टडी मुवमेंट देताना आपल्याला दिसला मागच्या वीक मध्ये. आणि या वीक मध्ये जर काय रेड कॅन्डल जर का बनवली तर आपल्याला इथे डायव्हर्जन्स दिसू शकतात. एक रेड कॅन्डल जर का दिसली तर आपल्याला निफ्टीमध्ये एक डायव्हर्जन्स दिसू शकतात. आणि डेली वरती जर का आपण डेली वरती आपल्याला दिसू शकते, डेली वरती आपल्याला ह्या डब्ल्यू पॅटर्नचे एक सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नचे आपल्याला ब्रेकआउट देताना दिसले. ह्या सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नचे आपल्याला ब्रेकआउट देताना निफ्टी दिसला. आणि एक्झॅक्ट याच याच पॅटर्न वरती आपल्याला सपोर्ट घेताना पण निफ्टी दिसला. आणि स्लो अँड स्टडी वर जाताना दिसला. जर का मार्केटला जर का वर जायचं असलं तर ह्या रेड कॅन्डलच्या हाय वरती आपल्याला मार्केट पाहिजे, तेव्हाच आपण मार्केटमध्ये बुलिश राहू. आणि जर का अगेन जर का मार्केटने हा जर का सपोर्ट तोडला तर मार्केटमध्ये आपण बेरिश राहू. आणि ह्या रेड कॅन्डलचा हाय जर का तोडला तर मार्केटमध्ये आपण बुलिश राहू. सिंपल हे अनालिसिस आहे. आणि हे जे झोन बनलेली आहे, हे झोन आपल्याला व्होलॅटिलिटी झोन पाहायला मिळू शकते. हे जे झोन आहे हे व्होलॅटिलिटी झोन पाहायला मिळू शकते. आणि 22,200 आपल्याला एक सपोर्ट पण दिसत आहे. म्हणजे रेड कॅन्डलच्या हायवरती आपल्याला
एक बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकते आणि हा जो ग्रीन कॅन्डलचा जो लो आहे या लोच्या खाली आपल्याला एक बेरिश मोमेंटम पाहायला मिळू शकते आणि हा जो एरिया हा आपल्याला व्होलॅटिलिटी एरिया पाहायला मिळू शकते. सिंपल निफ्टीची अनालिसिस आहे. सिंपल हे निफ्टीचे अनालिसिस आहे फ्रेंड. आणि ओव्हरली चार्ट वरती पण आपल्याला पाहायला दिसत आहे, आपल्याला दिसत आहे ओव्हरली चार्ट वरती दिसत आहे आपल्याला हे जर का ह्या ट्रेन लाईनचे ब्रेकआउट झाले तर एक आपल्याला एक बेरिश मोमेंटम पाहायला दिसू शकते. आणि आणि या जर का या रेंजचे ब्रेकआउट समजा या रेंजचे जर का ब्रेकआउट दिले तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम पाहायला दिसू शकते. हे सिंपल निफ्टीचे अनालिसिस आहे फ्रेंड. आता आपण तो बँक निफ्टी. बँक निफ्टी पण आपल्याला मंथली चार्ट वरती दिसत आहे इनसाइड बार बनवताना. आणि ह्या जर का मदर बारचा हाय क्रॉस केला तर आपल्याला बुलिश मोमेंटम पाहायला दिसू शकते. आणि जर का मदर बारचा लो जर का यानं ब्रेक केला तर आपल्याला एक बेरिश मोमेंटम निफ्टीमध्ये पाहायला दिसू शकते. हे झालं आपला मंथली चार्ट वरती अनालिसिस. आणि वीकली चार्ट वरती आपल्याला वीकली चार्ट वरती ह्या ट्रेंड लाईनचे सपोर्ट घेताना आपल्याला दिसत आहे. आणि आर एस आय जो आहे हा जर का 60 हा आपल्याला 60 वर रेजिस्टन्स घेऊ शकते हे पॉसिबल आहे. आणि मार्केटमध्ये हा जो एरिया हा एक व्होलॅटिलिटी एरिया आपल्याला पाहायला दिसू शकते. ह्या 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 झोनचे जर का ब्रेकआउट झाले तर आपल्याला ऑल टाइम हायवरती बँक निफ्टी पाहायला दिसणार. आणि ह्या ट्रेंड लाईनचे जर का ब्रेकआउट झाले तर आपल्याला बँक निफ्टी हा बेरिश पाहायला पाहायला दिसणार. आणि डेली चार्ट वरती आपल्याला फ्रेंड पाहायला मिळाले की हे डब्ल्यू पॅटर्न आहे. ह्या डब्ल्यू पॅटर्नचे आपल्याला ब्रेकआउट देताना बँक निफ्टी दिसले. आणि एक्झॅक्ट या ब्रेकआउट देऊन या डब्ल्यू पॅटर्नचे जे ब्रेकआउट दिले याच्यावरती आपल्याला रिटेस्ट घेताना दिसले. आणि जर का आपण डिस्कस केले होते फ्रेंड, जर का ह्या रेड कॅन्डलच्या हायवरतीच आपल्याला एक बुलिश मोमेंटम पाहायला दिसणार. आणि या ग्रीन कॅन्डलचा लो वरती आपल्याला एक बेरिश मोमेंटम पाहायला मिळणार. आणि हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये आपल्याला व्होलॅटिलिटी पाहायला मिळणार. ह्या एरियावरती आपल्याला व्होलॅटिलिटी पाहायला मिळणार. आणि एक्झॅक्ट आपल्याला व्होलॅटिलिटी पाहायला मिळाली मागच्या वीकमध्ये. आणि आर एस आय आपण डिस्कस केलं तर आर एस आय 60 रेजिस्टन्स घेऊ शकते. आणि आपल्याला एक्झॅक्ट आर एस आय 60 रेजिस्टन्स घेताना पण दिसत आहे. आणि हे जे गॅप आहे हे गॅप आपल्याला रेजिस्टन्सचे काम करू शकते. जर का सपोज या रेड कॅन्डलचा जर का हाय ब्रेक केला बँक निफ्टीने तर आपल्याला बँक निफ्टी ऑल टाइम हाय वरती जाताना दिसू शकते. आणि ह्या ग्रीन कॅन्डलचा लो जर का ब्रेक केला तर आपल्याला बँक निफ्टी हे बेरिश पाहायला दिसू शकते. हे सिंपल बँक निफ्टीची पण अनालिसिस आहे. आणि आता आपण पाहणार सेक्टर. तर फ्रेंड मागच्या वीक मध्ये आपण डिस्कस केले होते ऑटो सेक्टर आउट परफॉर्म करताना आपल्याला दिसले. आणि या वीक मध्ये आपल्याला एक रियालिटी सेक्टर आउट परफॉर्म करताना दिसू शकते. रियालिटी सेक्टर याला आउट परफॉर्म करताना दिसू शकते. मागच्या वीक मध्ये पण आपण रियालिटीला डिटेल अनालिसिस केले होते. आपल्याला रियालिटी दिसली होती. रियालिटीमध्ये हे जे पॅटर्न आहे पॅटर्नच्या ब्रेकआउट वरती आपण डिस्कस केले होते. हे जर का पॅटर्न ब्रेक केले तर आपण बोललो होतो की रियालिटी सेक्टर हे आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसणार. आणि एक्झॅक्ट आपल्याला हे पॅटर्नचे ब्रेकआउट होताना दिसले. आणि आपल्याला एक चांगले आउट परफॉर्म करताना सेक्टर दिसत आहे. आपण रियालिटी सेक्टरकडे पाहू शकतो. देन आपण सेक्टर पाहिले होते. अगेन एक सेक्टर आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसू शकते म्हणजे ऑटो सेक्टर. मागच्या वीक मध्ये पण आपल्याला ऑटो सेक्टर आपल्याला चांगले चालताना दिसले. ऑटो सेक्टर मध्ये स्टॉक हे चांगले परफॉर्म करताना दिसले. मारुती सुझुकी आपल्याला परफॉर्म करताना दिसला. त्यानंतर SML आयसुझू आपल्याला परफॉर्म करताना दिसला. त्यानंतर आपल्याला टीव्हीएस मोटर पण आपल्याला चांगला परफॉर्म करताना दिसला. आणि या वीक मध्ये पण हे आउट परफॉर्म करू शकते ते म्हणजे ऑटो सेक्टर. आणि देन अगेन एक सेक्टर आहे ते म्हणजे फार्मा सेक्टर. फार्मा सेक्टर आपल्याला आउट परफॉर्म करताना दिसू शकते. ऑल टाइम हाय वरती वर्क करत आहे. आणि यामधील जर का स्टॉक जर का आपण पाहिला तर एक आपल्याला शोभा जो स्टॉक आहे हा आपल्याला
16-17 वर्षाचा आपल्याला ब्रेकआउट देताना दिसत आहे. एक कप पॅटर्नचे ब्रेकआउट दिसत आहे आणि चांगल्या व्हॉल्यूमने आपल्याला ब्रेकआउट होताना दिसत आहे. आणि शोभा स्टॉक जो आहे याला आपण डिटेल अनालिसिस करू. शोभा जो स्टॉक आहे याला डिटेल आपण अनालिसिस करू. तर फ्रेंड, आपल्याला जो शोभा स्टॉक आहे हा आपल्याला 16-17 वर्षाचे ब्रेकआउट देताना दिसत आहे. आणि आपल्याला पाहिजे नेकलाईन वरती इनसाइड वार, एक तर नेकलाईनच्या खाली इनसाइड वार, आणि नेकलाईनच्या वरती एक्झॅक्ट आपल्याला इनसाइड वार दिसत आहे. नेकलाईनच्या एक्झॅक्ट आपल्याला वरती इनसाइड वार दिसत आहे. म्हणजे आपण ही जी इनसाइड बार आहे ह्या मदर बारच्या हाय वरती एंट्री घेऊ शकतो आणि मदर बारचा जो लो आहे आपण हा एसएल म्हणून यूज करू शकतो. सिंपल आपला हा सेटअप आहे फ्रेंड. सिंपल हा एक सेटअप आहे. आणि टार्गेट कसे काढायचे, टार्गेट आपले राहणार हा मल्टीबॅगर सेटअप म्हणून आपण यूज करू शकतो. आपले सिंपल टार्गेट राहणार ह्या कप हा जो कप आहे फ्रेंड, ही सिंपल ह्या कप होल कप घ्यायचा, ही प्राइस रेंज घ्यायची आणि हे आपण टार्गेट म्हणून यूज करू शकतो. तर आपल्याला एक 2500 हे टार्गेट आपल्याला दिसत आहे. आणि सध्या जो स्टॉक आहे हा आहे 1460 वरती आणि 2500च्या टार्गेट वरती 2500 वरती हा येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहायला दिसू शकते. चांगले आपल्याला ब्रेकआउट दिसत आहे. 16-17 वर्षाचे ब्रेकआउट आपल्याला दिसत आहे. आणि सेक्टरचा पण सपोर्ट आहे, ते म्हणजे रिअल्टी सेक्टर मधील हा स्टॉक आहे फ्रेंड, शोभा. आणि वीकली चार्ट वरती दिसत आहे आपल्याला इनसाइड बारच्या मदर बारच्या हाय वरती एंट्री आणि मदर बारचा लो आपण एसएल म्हणून यूज करायचा. आणि अगेन आपण एक स्टॉक पाहू शकतो, तो म्हणजे गणेश सीपी. अगेन आपण एक स्टॉक पाहू शकतो, तो म्हणजे गणेश सीपी. आपल्याला हा पण 16 वर्षाचे ब्रेकआउट देताना दिसत आहे. मल्टिपल इयरचे ब्रेकआउट देताना आपल्याला हा स्टॉक दिसत आहे. आणि ह्या स्टॉकने जे ब्रेकआउट दिले, हे कॅन्डल आपल्याला एक स्ट्रॉंग आपल्याला बुलिश कॅन्डल दिसत आहे. आणि एक्झॅक्ट आपल्याला जे ब्रेकआउट वरती आपल्याला इनसाइड बार दिसत आहे, इनसाइड बारच्या हाय वरती आपण मदर बारच्या हाय वरती आपण एंट्री घेणार आणि मदर बारचा जो लो आहे आपण हा एसएल म्हणून यूज करणार. मदर बारचा जो लो आहे फ्रेंड हा आपण एसएल म्हणून यूज करणार. आणि आपल्याला एक पॅटर्न चांगले दिसले, ते म्हणजे हे जे ब्रेकआउट वरती आपल्याला एक होल्ड करून आपल्याला ब्रेकआउट दिसले, त्यामुळे आपल्याला या स्टॉककडे आपण पाहू शकतो. आणि फ्रेंड, सिंपल या स्टॉकचे पण टार्गेट आपण काढू. आपल्याला हे घ्यायचे प्राइस रेंज आणि होल प्राइस रेंज घ्यायची आहे. आणि हे आपल्याला वरती ड्रॅग करायची आहे. सिंपल या स्टॉकचे जे टार्गेट निघत आहे फ्रेंड, हे टार्गेट दिसतात आपल्याला 1145. आणि आपण म्हणणार हे स्टॉक खरोखर हे टार्गेट देणार का, हे टार्गेट आपले अचीव होणार काय. तर आपण असेच सेम पॅटर्न वरती सेम सेटअप वरती आपण बरेचसे स्टॉक आपण डिस्कस करू. तो म्हणजे घेऊ आपण पहिले डीएलएफ. तर आपल्याला डीएलएफ जो स्टॉक आहे फ्रेंड, हा आपल्याला सेम कप पॅटर्नचे ब्रेकआउट देताना दिसला. आणि आता तो स्टॉक आपल्याला एक आउट परफॉर्म करताना दिसत आहे. त्यानंतर हा ऑलमोस्ट स्टॉक डबल झाला. ज्या प्राइस वरती मल्टिपल इयरचे ब्रेकआउट दिले, तिथून आज तो स्टॉक पाहायला तर तो आज स्टॉक डबल झाला. तसाच एक स्टॉक आहे, तो म्हणजे आरएसी एलटीडी. तर आरएसी स्टॉक पण आपल्याला फ्रेंड हे मल्टिपल इयरचे ब्रेकआउट होताना दिसले. आणि इथेच आपल्याला एक्झॅक्ट सेम आपले जे सेटअप आहे, तो म्हणजे इनसाइड बारच्या मदर बारच्या हायवरती आपली एंट्री झालीच ती. आणि आज जो स्टॉक जो पाहतो आपण, हा मल्टीबॅगर होताना दिसत आहे. तर असे बरेचसे स्टॉक आपल्याला पाहायला दिसणार. आणि सेटअप जो आहे आपला फ्रेंड, हा एकदम सिंपल सेटअप आहे. आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपला स्टॉप लॉस आणि एंट्री.
हे इम्पॉर्टंट आहे. आपला टार्गेट अचीव होणार नाही होणार, स्टॉक वर जाणार नाही जाणार हे आपल्याला माहित नाही, हे कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. आणि आपल्याला आपली माहिती असली पाहिजे रिस्क, आणि रिस्क मॅनेजमेंट करूनच आपल्याला आपण अशा स्टॉककडे पाहू शकतो. फ्रेंड, हे माझं काही रेकमेंडेशन नाही आहे, हे फक्त एक माझं पर्सनल अनालिसिस आहे, पर्सनल माझा व्ह्यू आहे. जर का आपल्याला स्टॉक जर का घ्यायचा असेल तर आपल्याला पर्सनल अनालिसिस करूनच आपण या स्टॉककडे पहा फ्रेंड. आणि व्हिडिओ जर का आवडला फ्रेंड तर व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड, हॅव अ नाईस डे.